अनैतिक संबंधातून तरुणीची निर्घृण हत्या, प्रियकरच निघाला मारेकरी. जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात 15 दिवसांपूर्वी आढळलेल्या 26 वर्षीय तरुणीच्या अर्धवट जळालेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रियकर सतीश रमेश कश्यप याला अटक करण्यात आलेली आहे. मृत तरुणी राणी किशोर वानखडे ही पतीपासून विभक्त राहत होती. तिचे आरोपीसोबत प्रेम संबंध होते. मात्र राणीचे इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयातून सतीशने तिला यवतमाळला बोलवून जंगलात नेले, गळावळून हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. या प्रकरणात आरोपीचा भाऊ विधी संघर्ष बालक याचाही सहभाग उघड झालेला असून पुढील तपास सुरू आहे. जो घटनास्थळामध्ये जो CCTVला ब्लर्ड CCTV भेटले त्याच्यामध्ये आपल्याला एक मुलींच्या कपड्याचा कलर लाल कलर दिसले आणि एक स्कूटी दिसले. हे पकडून आपण पूर्ण शहरपर्यंत येऊन अराउंड 200 कॅमेराला चेकिंग केले तरी इकडे पण आले म्हणून आपल्याला दिसलेले आहे. या तपासादरम्यान जो लेडी आहे मृतक राणी किशोर वानखडे, ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे. तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता. आणि जो आता आरोपी आहे जो कश्यप यांच्याने त्यांचा प्रेमसंबंध आहे आणि या कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी. पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्याच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे. 11 तारीखला म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले. दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले. इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले. त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमोहाच्या ते जंगला परिसराला घेऊन गेले. तिला मारले म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले म्हणून पेट्रोल आणा म्हटले. त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले. असा करून तो निघून गेलेला आहे. सांगायच्या गोष्टी अशा आहेत ते नॉर्मली बिहेव केले. इव्हन आपला रामनवमीमध्ये पण मिरवणुकीमध्ये पण हे दोन आरोपी सामील होतात. या म्हणजे ही एक क्रूर आणि सारखं घटना आहे आणि आपला सर्व पोलीस टीमने म्हणजे LCBने डिटेक्शन केले, पण सर्व SDPOने आणि ठाणेदाराने पण खूप मेहनत केलेली आहे या घटनेला डिटेक्शन करण्यासाठी. मी सर्व LCBच्या इन्चार्ज आणि SDPO यवतमाळला पण खूप अभिनंदन करतो. थँक्यू.